नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात पश्चिम पट्ट्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे दिंडोरीच्या पुणेगाव धरणात 80% जलसाठा जमा झाला। त्यामुळे धरणातून 300 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। जोरदार पावसामुळे वाघाड, तिसगाव, पालखेड ही धरणं सध्या ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये म्हणावा तसा पाऊस बरसलेला नव्हता। पावसाची प्रतीक्षा उत्तर महाराष्ट्रामध्ये कायम होती, परंतु गेल्या 2 ते 3 दिवस झालेल्या या पावसानं उत्तर महाराष्ट्रातली अनेक धरणं जी आहेत ती आता भरण्याच्या मार्गावर आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।